मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी ना? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नाही है मराठी? नाही नाही, मराठी जरूरी नाही आहे बोलायला, मराठी जरूरी नाही बोलायला। मैं मराठी का तेल क्या काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत, मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर। तू सीख मराठी, मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी ना? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नाही है मराठी? नाही नाही, मराठी जरूरी नाही आहे बोलायला, मराठी जरूरी नाही बोलायला। मैं मराठी का तेल क्या क्या क्या? मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते, तुला आता दाखवतो मी। मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही, राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत। तू काय बोला? 1 मिनिट मारत नाही त्याला, नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष त्याला मराठी शिकायचं नाही। तेल लागायला जाईल, माफी माग बोल। नेक्स्ट टाइम कभी ऐसा नहीं। राज साहेबांची माफी मागतो मी। बोल बोल। राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो। माफी मागता हूँ सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसाचे माफी मागता आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल। मराठी शिकण्याचा प्रयास करूंगा। प्रयत्न करेल। आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी, समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। सॉरी बोल। सॉरी सर। आणि 1 मिनिट, तुम्ही लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपटता का? हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला। हो ऐका, काय पोहोचतो रे तुम्ही? सुपरवायझर रेंजो। इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे, आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत? सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याच्याशी शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। काय मुदरी आहे? पहिली गोष्ट तो जे बोललो ना, मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा, आणि आपण सहन करतो। आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा करतो ह्या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही, आपण नाही आपला कपडा मार्के कपडा निकाल। मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं, तुला मराठी मी मराठी शिकायचा प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे एंट्री क्लिअर झाली, ह्याच्या आधीच काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट, काय केली? देर से बात कर रहा हूँ। इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे हैं, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गांड का खुला नहीं गया। अब गांड की खुली निकली, गांड की खुली निकली क्या? करत होते का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती। मला ह्याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे। कंपनीचा आहे ना, मला बोलवाय उद्या मी येतोय। तुमचा
कुठं आहे घाटकोपरला कुठे मी तिकडे का माझ्या मला माहिती त्याला घेऊन येऊ 11 वाजता घेऊन मला हा तिकडे पाहिजे त्याला आम्ही जाऊ आम्ही कधी भेटू काम आहे ना पहिले लोक शाळेमध्ये दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं पहिले सगळ्यांना शिकवायचे पाहिजे आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय मराठी भेटत नाही इथे. आलं नाही ना मराठी येत नाही तुम्ही बोलवा नाही पाहिजे तुमच्या लोकांकडे किती नाणे चांगली पाहिजे चला रे LNT मध्ये आहोत ना आपण अरे काय लवे विजय हो विजय भाई. काय देतो बाईक चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला बाईक कसा बाईकच देतो ना तुला एकदम मस्त द्यायची तुला प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो ना तुला ठीक आहे आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ मला वर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिटणीस विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे. परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद. किती तुम्ही बाईक घेता लय बाईक घेता